गुरु के बिना ज्ञान नहीं, गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं। भटक जाता है जब इंसान, भटक जाता है जब इंसान, तब गुरु ही देता है ज्ञान, तब गुरु ही देता है ज्ञान। ईश्वर के बाद अगर कोई है, ईश्वर के बाद अगर कोई है तो वो गुरु है। दुनिया से वाकिफ जो करता है, दुनिया से वाकिफ जो करता है वो गुरु ही है। हमें जो अच्छा इंसान बनाता है, हमें जो अच्छा इंसान बनाता है वो ही गुरु है। हमारी कमियों को जो बताता है वो ही गुरु है। हमें इंसानियत जो सिखाता है वो ही गुरु है। हमारे अंदर एक विश्वास जगा देता है वो ही गुरु है। गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना महान कोई ही नहीं। जय बाळूमामा। भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे, जो की देवावर विश्वास कसा ठेवावा आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणीसुद्धा देव हा चमत्कार करू शकतो, हेच आज आपल्याला या कथेतून शिकायचे आहे। भक्तांनो, एका गावामध्ये एक राजू नावाचा व्यक्ती राहत होता। तो व्यक्ती फळं खरेदी करण्यासाठी बाजारात गेला। तिथे बरीच फळे विक्रेते होते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला तिथे एक फळांची हातगाडी दिसली। त्या गाडीवर विक्रीसाठी वेगवेगळी फळे व्यवस्थित मांडून ठेवलेली होती, पण तिथे विक्रेता नव्हता। त्यामुळे राजूने जवळ जाऊन पाहिले तर त्याला गाडीवर एक फलक लिहून ठेवले होते। त्या फलकावर लिहिलेला मजकूर असा होता की, साहेब, जर तुम्ही घाईमध्ये असाल तर कृपया आपल्या हातांनी फळे मोजून वजन करून घ्यावे आणि पुढे ठेवलेल्या रेट कार्ड प्रमाणे जेवढे पैसे होतात ते गादीच्या खाली ठेवा आणि निघून जावे, कारण मला अधूनमधून घरी जावे लागते, कारण माझी आई वृद्ध आहे आणि घरी तिला सांभाळण्यासाठी दुसरे कोणीही नाही आहे। त्यामुळे तिची देखभाल करण्यासाठी, तिला अन्नपाणी देण्यासाठी, औषधे देण्यासाठी आणि बाथरूमला घेऊन जाण्यासाठी घरी जावे लागते। त्यामुळे आपण असे करावे ही आपणास विनंती। त्याच सोबत खाली अजून एक ओळ लिहिलेली होती। त्यामध्ये असे लिहिले होते की, जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपण पैसे न ठेवता फळे घेऊन जाऊ शकता, आपल्याला परवानगी देण्यात येत आहे। हे सगळे वाचल्यानंतर राजूच्या मनात प्रश्न आला की असा कोण आहे ज्यास आजकालच्या युगामध्ये देखील लोकांवर एवढा विश्वास आहे। व्यक्तीने आजूबाजूला पाहिले, तिथे कोणीही नव्हते। त्यामुळे फळे वजन केली आणि रेट कार्ड प्रमाणे पैसे ठेवण्यासाठी गादी उचलली तर तिथे 100च्या 2-3 नोटा, 10च्या 5-6 नोटा आणि काही चिल्लर अगोदरच तेथे होते। त्यामुळे मला समजले की लोक फळं घेत आहेत आणि पैसे देखील ठेवून जात आहेत। राजूने देखील पैसे ठेवले आणि तो घरी निघून गेला। परंतु राजूच्या डोक्यामध्ये हा प्रश्न तसाच होता की हा फळवाला कोण आहे ज्यास आजकालच्या युगामध्ये देखील लोकांवर एवढा विश्वास आहे। रात्री जेवण झाल्यानंतर राजू फिरण्यास निघाला, तेव्हा त्याला ती फळाची गाडी घेऊन जाताना तो फळ विक्रेता दिसला। त्या व्यक्तीने फळ विक्रेत्याला आवाज दिला। त्यावर फळ विक्रेता म्हणाला, साहेब, फळे नाही आहेत, सगळ्यांची विक्री झाली। त्यावर राजू म्हणाला, नको मला फळे, मी सकाळीच फळे घेतली आणि पैसे गादीखाली ठेवले, पण मला तुमच्या सोबत थोडे बोलायचे आहे। असे म्हणून राजूने त्याला चहाच्या टपरीवर बसून बोलण्याची इच्छा दर्शवली। फळ विक्रेता देखील तयार झाला व त्यांचे बोलणे सुरू झाले। राजूने फळ विक्रेत्यास विचारले, मी सकाळी फळं खरेदी करण्यासाठी बाजारात गेलो, तिथे तुमची फळांची गाडी, तो फलक, रेट कार्ड इत्यादी पाहिले। त्यानुसार मी फळे घेतली आणि पैसे गादीखाली ठेवली। पण तुम्हाला नाही वाटत का की आजकालच्या युगामध्ये
लोक फळे घेऊन जातील आणि पैसे ठेवणार नाहीत, आणि ज्यांनी फळे घेऊन पैसे ठेवले आहेत त्या पैशांची सुद्धा चोरी होऊ शकते. त्यावर फळ विक्रेत्याने राजूला स्वतःबद्दल सांगितले. साहेब, मागील 2-3 वर्षापासून माझी आई आजारी राहते. मला कोणीही मुलगा किंवा मुलगी नाही. माझ्या पत्नीचे निधन झाले आहे. आता फक्त मी आहे आणि माझी आई आहे. एक दिवस आईचे पाय दाबताना आईला मी विचारले, तू नेहमी मला म्हणते तू घरात राहत जा, तू येथे नसतोस. तेव्हा मला घाबरायला होते, मन लागत नाही. पण आई, तुला माहीत आहे का, माझ्याजवळ जास्त पैसे नाहीत. जर मी फळं विकायला गाडीवर गेलो नाही तर पैसे कसे मिळतील? जर पैसे नसले तर आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था आणि तुझ्या औषधांचा खर्च कसा होईल? यावर माझ्या आईने उत्तर दिले की तो परमेश्वर खूप दयाळू आहे, त्या परमेश्वरावर विश्वास ठेव. ती मला म्हणाली, तू बाजारात गाडीवर फळे विक्रीला ठेव आणि तिथे एक फलक लाव आणि ग्राहकांना पैसे तिथे ठेवण्यास सांग. आणि पहा, जेव्हा संध्याकाळी गाडी बंद करण्यासाठी जाशील तेव्हा तुझा 1 रुपया देखील इकडचा तिकडे होणार नाही आणि झालेला सुद्धा नसेल. त्यावर मी आईला म्हणालो, आई, तू हे काय सांगत आहेस? आजकालच्या जमान्यात चोरी आणि फसवणूक हे तर सामान्य आहे. तेथे जर गाडीवर कोणीही नसेल तर चोर आणि फसवणारे गाडीवरील फळे आणि पैसे घेऊन जातील. शिवाय गाडीवर विक्रीसाठी कोणीही नसेल तर ग्राहक कसे येतील? त्यावर आई म्हणाली, उगीच काहीही बोलत राहू नकोस. मी जसे सांगितले तसे कर. आपल्या नशिबात जेवढं आहे तेवढं परमेश्वर आपल्याला नक्की देईल. आईच्या म्हणण्याप्रमाणे मागील 2-3 वर्षापासून मी रोज सकाळी गाडी घेऊन बाजारात जातो. फळे विक्रीसाठी सजवून ठेवतो, गाडीवर फलक लावतो आणि घरी परत येतो आणि संध्याकाळी गाडी बंद करण्यासाठी जातो. लोकांना वाटत असेल की अधूनमधून मी गाडीवर येत असेल, पण मी तसे करत नाही. मी डायरेक्ट संध्याकाळी गाडी बंद करण्यासाठी जातो. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, तेथील 1 रुपया देखील इकडचा तिकडे होत नाही. तर लोक आईसाठी जास्त पैसे ठेवून जातात, तर लहान मुले गाडीवर आईसाठी गोळ्या चॉकलेट ठेवून जातात. एकदा एक मुलगी पुलाव ठेवून गेली आणि सोबत एक चिठ्ठी ठेवली की हे तुमच्या आईसाठी. तर एकदा एक डॉक्टर आला, नंबर ठेवून गेले आणि सोबत लिहिले होते की कधीही आपल्या आईला गरज पडली तर फोन करा. तेव्हापासून हे सगळे असेच सुरू आहे. मी सकाळी गाडी लावतो आणि संध्याकाळी बंद करतो आणि दिवसभर आईची सेवा करतो. तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या सोबत राहतो. यावरून माझ्या एवढंच लक्षात आले की स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, आपल्या नशिबामध्ये जेवढे आहे ते आपल्याला मिळणारच आहे. कदाचित थोडा वेळ लागेल, पण आपला विश्वास देवावरचा कमी होऊ देऊ नका. म्हणून भक्तांनो, बाळूमामा आपल्याला दररोज सांगत असतात, माझ्या बाळा, आपल्या कर्मावर विश्वास ठेव. आयुष्यामध्ये कितीही खराब परिस्थिती आली, कितीही मोठं संकट आलं तरी देवावरचा विश्वास हा डगमगू देऊ नकोस. मामा म्हणतात, माझ्या बाळा, देव तुला काहीच मागत नाही. देव तुझा धन मागत नाही, तुला पैसा मागत नाही. देव तुला मागतो तो फक्त त्याचं नामस्मरण आणि अटळ विश्वास. फक्त देवाला विश्वास द्या आणि मामांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये कुठलेही कार्य करत असताना प्रयत्नशील राहा. कष्टाला मागे सरकू नकोस. वाईट परिस्थिती आली तर घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझा हात धरला आहे. तो हात मी कधीच सोडणार नाही. या कलियुगात मी तुला एकट्याला कधीही सोडणार नाही. माझ्या बाळा, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. आयुष्यामध्ये माणूस दुःखी असणे म्हणजे त्याला कारणीभूत फक्त त्याच्या स्वतःच्या चुका असतात. दररोज तुम्ही
दिवसभरामध्ये केलेल्या सर्व चुकांची माफी देवाकडे मागा आणि तुम्ही तुमच्या चुका स्वीकारा. परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करा, तो नक्कीच तुम्हाला उंच करेल. मामा म्हणतात, जर का माझा भक्त मला नम्र होऊन माझ्याकडे माफीची प्रार्थना करत असेल, चुकांबद्दल माफी मागत असेल, तर मी त्याला स्वर्गातून ऐकून नक्कीच क्षमा करेल. मामा सांगतात, हवेतील पक्षाकडे पहा, ते पेरत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा धान्य कोठोरामध्ये साठवत नाहीत, तरीही आपण त्यांना खायला देतो. मग तुम्ही त्या पक्ष्यांपेक्षाही जास्त मौल्यवान नाहीत का? चिंता करणे सोडून द्या. उद्या काय होईल, उद्या कसे होईल, माझे काय होईल, माझे कसे होईल, अशी चिंता सोडून द्या. उद्याचा दिवस तुम्ही पाहिलेला नाही किंवा उद्याचा दिवस कोणीच पाहिलेला नाही. त्यामुळे उद्या भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. म्हणून आजचा दिवस आनंदी जगा. उद्याचा विचार करू नका. तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा. सर्व काही तुमच्या चिंता त्या परमेश्वरावर सोडून द्या. तो परमपिता परमात्मा जे काही करणार आहे ते चांगल्यासाठीच करणार आहे, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, त्या भगवंताने एवढं मोठं सुंदर आयुष्य आपल्याला बहाल केलं आहे. त्या परमेश्वराचे आभार मानायला शिका. त्याकडे काहीच मागू नका. तो परमपिता परमात्मा, ब्रह्मांड नायक, त्याला सर्व काही माहीत आहे. तो पाहत आहे. तो तुमच्या चिंता समजत आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहत आहे. तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. म्हणून फक्त तुम्ही तुमच्या चिंता सोडून देऊन तुम्ही तुमचे आयुष्य चिंतामुक्त जगा. बघा, तुम्हाला जीवनाची नवीन दिशा नक्कीच मिळेल. म्हणूनच मामा म्हणतात, मला उगम नव्हता, मला अंत नाही. मला उगम नव्हता, मला अंत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना. मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला? मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला? मामा आज तुम्हाला सांगत आहेत, अरे बाळा, तू आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील. फक्त तू चिंता करू नकोस आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव, अटळ विश्वास ठेव. अरे बाळा, तुझे जीवन तू चिंता करून व्यर्थ घालू नकोस. मी तुला चॅम्पियन बनवले आहे. कारण बाळा, तू माझे बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही खूप अंतर पार केले आहे आणि असाच प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या आयुष्यातील कठीण आव्हाने तुम्हाला सोपी होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला या क्षणी मजबूत होण्याची गरज आहे. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जिथे तुमची कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जिथे तुमचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी भरकटायचं नाही. जे लोक तुमचा आदर करत नाहीत, आपणही त्या लोकांची कदर करायची नाही. कारण स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच वाटत असते की आपण मामांची सेवा करतो, भक्ती करतो. मामांनी आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्या घरी यावं, आपल्याला दर्शन द्यावं, असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु मित्रांनो, यावर बाळू मामा काय म्हणतात हे लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, अरे बाळा, मी तुझ्या घरी तुला दर्शन द्यायला कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतो. जर का तू मुक्या प्राण्यामध्ये मला बघत नसशील, गोरगरिबामध्ये मी तुला दिसत नसेल, आंधळ्या पांगळ्यामध्ये मी तुला दिसत नसेल, लहान बाळामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या प्राण्यामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या पक्षामध्ये मी तुला दिसत नसेल, तर माझ्या बाळा, आयुष्यामध्ये मी तुला कधीच भेटणार नाही. जर तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू गोरगरिबांची सेवा कर, मुक्या प्राण्यांची सेवा कर, अन्नदान कर. दान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये दान करायला शिक. जर तू मी आज सांगितलेल्या कृती केल्यास
तर मी तुला आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच भेटेल आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी नक्कीच असेल. यापेक्षा तुला दुसरे पुण्य कमवण्याची किंवा कसल्याही प्रकारची सेवा करण्याची मुळीच गरज नाही. मामा म्हणतात, अरे बाळा, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील. जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्य काळात सुख आहे. पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं. जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तुझं माझं, लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात. मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहित असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी
मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा. ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास, सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही, पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हारून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये? त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही? मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो.
अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी? कोणते नियम पाळावे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात. आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी, पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता. आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते, त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे, त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात, तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही, तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला, हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो, हे बाळूमामांना आवडत असेल की नाही, याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका, हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमी चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात, त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्की जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका.
त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमची आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव, तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच